दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज दिल्लीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालंय का या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्राला जवळपास मिळालेलं आहे। दिल्लीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची ही बैठक होती आणि या बैठकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला होता। पण पक्षाचा व्हीप धुडकावून लावून या बैठकीसाठी केवळ 3 खासदार उपस्थित होते आणि 6 खासदार अनुपस्थित राहिले। हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। 11:20 नेत्यांनी या सगळ्यांची वाट बघितली, मात्र हे जे 6 खासदार होते ते शेवटपर्यंत या बैठकीसाठी आलेच नाहीत। केवळ आणि केवळ 3च खासदार या बैठकीसाठी दिल्लीमध्ये उपस्थित राहिले। आपल्याला ठाऊक आहे की आम्ही पक्षादेश जारी केलेला होता। 11 वाजताच्या बैठकीला आम्ही बसलो। आम्ही बैठकीमध्ये मी स्वतः, अनिल देसाई आणि वाजी जे काल 3 जण होतो ते 3 आणि आमच्या संसदीय दलाचे नेते माननीय संजय राऊत साहेब बैठकीला उपस्थित होते। आता ही मंडळी बैठकीला आली नाही म्हणून आत्ता आम्ही त्यांना पुन्हा एकदा नोटीस जारी करतोय। कारणे दाखवा नोटीस देणार आहोत आणि येत्या 7 दिवसात ती नोटीस त्यांना पत्र मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही तर पक्षद्रोहाची कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार। तर 4 वर्षांच्या नंतर आता पुन्हा एकदा हा एक राजकीय भूकंप काहीसा होताना बघायला मिळतोय। 6 खासदार हे गेलेले आहेत, त्यामुळे अर्थातच शिवसेनेचे राजकारण जे आहे ते काहीसे ढवळून निघाले। सदस्य रहे, बाकी जो सदस्य यहाँ नहीं आए हैं या अटेंड नहीं किया है, हम ये मानते हैं ये पार्टी व्हीप का उल्लंघन है। करेक्ट, एकदम पार्टी का आदेश नहीं माना है, तो अभी उस मुताबिक हम उस बारे में जो भी एक्शन लेनी है वो एक्शन की शुरुआत हो गई है। उनको शोकॉज दिया जाएगा, उनसे जवाब मांगा जाएगा और हम इस दिशा में जाएंगे कि उनकी सदस्यता रद्द हो।